नमस्कार, मी हर्षाली। आजच्या बीट डायबिटीज या कार्यक्रमात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। मधुमेहासंबंधित माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा USVचा एक विशेष उपक्रम आहे। मधुमेहाचं व्यवस्थापन जर नीट केलं गेलं नाही तर त्याचे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात। शरीराच्या विविध भागांवर याचे परिणाम जाणवतात। पण मधुमेहाच्या योग्य व्यवस्थापनाने म्हणजेच संशोधन झालेल्या उपचारांनी, योग्य शास्त्रीय माहितीने आणि संबंधित विषयांच्या तज्ञांकडून मार्गदर्शन घेतल्याने मधुमेहावर मात करणं आता शक्य झालंय। बीट डायबिटीज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण मधुमेहाचं व्यवस्थापन जाणून घेणार आहोत। कन्सल्टिंग डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर अमी संघवी, डॉक्टर निखिल प्रभू आणि डॉक्टर शेफाली कारखानीस यांच्याकडून। डॉक्टर, स्वागत आहे तुम्हा तिघांचं। डॉक्टर निखिल प्रभू, प्रभावी मधुमेह व्यवस्थापनात एकंदरीतच आहार किती हातभार लावतो आणि आहार कसा असणं गरजेचं आहे? पहिली गोष्ट म्हणजे मधुमेहासाठी काहीतरी विशेष वेगळं काहीतरी खायचंय असं पहिला बिलकुल प्रश्न नाहीये। आपण जे नॉर्मल गोष्टी खातो त्याच आहेत, पण त्यात थोडा बदल करणं गरजेचं आहे। आता असं समजा की आपण भारतीयांमध्ये कार्बोहायड्रेट मिल्स खूप जास्त असतात, म्हणजे आपण जे कर्बोदक आहे ते जास्त प्रमाणात वापरतो, ते थोडी कमी करायला पाहिजे आणि प्रथिनांचं प्रमाण कमी असतं, ते थोडं वाढवणं गरजेचं आहे। आता डायबिटीज मध्ये आहाराव्यतिरिक्त एक गोष्ट फार महत्वाची की पोर्शन साईज, आपण एका वेळेला प्लेटमध्ये किती खाणं घेतो ह्याच्यावर 2 तासांनी शुगर किती वाढणार आहे ही निर्भर करते। त्यामुळे डायबिटीज मध्ये एका वेळेला दाबून न खाता थोडं थोडं वारंवार खायचंय। मी एक उदाहरणाने सांगतो। समजा दुपारच्या जेवणाला तुम्ही 4 चपात्या आणि भात खात असाल, तर 2 चपात्या आणि भात तेव्हा घ्या, 1 चपाती चहाबरोबर 2 तास नंतर, 1 चपाती चहाबरोबर 2 तास आधी। मी खाणं वाटा म्हणतोय, त्याचं क्वांटिटी कमी करा नाही म्हणत आहे बेसिकली। आता ह्याच्या व्यतिरिक्त कोणतं खायचं कोणतं नाही खायचं ह्याच्यावर पण मी थोडक्यात समजेल असं सांगतो। खाण्यामध्ये हिरव्या पालेभाज्या तुम्ही सरस सगळ्या खाऊ शकतात, मेथी, शेपू वगैरे, चवळी वगैरे, पालक वगैरे, या सगळ्या हिरव्या पालेभाज्या खाऊ शकतात। फळांमध्ये सफरचंद, संत्र, पेरू, नासपती, किवी, चेरी, स्ट्रॉबेरीज ही चांगली फळं आहेत, ही खाऊ शकता। मोड आलेली कडधान्य, मूग, मटकी, छोला वगैरे हे चांगलं आहे, खाऊ शकता। दही, ताक दुपारला घेतलं तर पोट पण चांगलं राहतं, तर हे एक डायबिटीस वाल्याने घेणं चांगली गोष्ट आहे। ह्याच्या व्यतिरिक्त जे चपाती किंवा भात वगैरे कर्बोदकांचं प्रमाण आहे ते थोडं आहारात कमी करणं गरजेचं आहे। बाकी कोणत्याही फळांचा ज्यूस वगैरे असेल तर तो अवॉइड करणं चांगलं आहे। बदाम, अक्रोड वगैरे गोष्टी खाऊ शकता तुम्ही, त्याच्याने अजून थोडं एसेन्शियल ज्या गोष्टी आहेत त्या पण मिळतात। बाकी नियमित व्यायाम करणं, जसं मॅडमनी सांगितलं तसं एक अर्धा तास मिनिमम दिवसात चालणं गरजेचं आहे। डॉक्टर निखिल प्रभू, जीवनशैलीतील बदलांची परिणामकारकता मोजण्यासाठी एकंदरीतच आपण नियमित या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करणं, नियमित निरीक्षण करणं किती महत्वाचं आहे याविषयी थोडं सांगा। आता पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की डायबिटीसचा कंट्रोल म्हणजे 24 तास शुगर चांगली ठेवायची। म्हणजे नाश्त्यानंतर 2 तासांनी पण चांगला रिपोर्ट आला पाहिजे, दुपारच्या जेवणानंतर पण 2 तासांनी चांगला रिपोर्ट आला पाहिजे, रात्रीच्या जेवणानंतर पण चांगला रिपोर्ट आला पाहिजे। आपण नॉर्मली जे चेक करतो ना ते रिकाम्या पोटी आणि नाश्त्यानंतरचा रिपोर्ट काढतो, बहुतांश पेशंट तेच बघतात। त्यामुळे पहिलं तर एकतर घरी जर जिकडे पॉसिबल असेल तर आजकाल ग्लुकोमीटर 500-700 रुपयात मिळतात, तर घरी ठेवणं काही मोठी गोष्ट नाही। आणि शक्यतो फोकस, आपण आता लक्षात घ्या की भारतीयांमध्ये सगळ्यात मोठं जेवण आपण रात्रीचं करतो आणि शुगर चेकअप करतोय ती नाश्त्याची करतोय, तर नाश्त्याची क्वांटिटी नेहमी कमीच येणार आहे। रात्रीचं जेवण शक्यतो मेजॉरिटी पेशंटमध्ये जास्त असतं। त्यामुळे HbA1c हा एक जो रिपोर्ट आहे ना, हा चेक करणं फार गरजेचं आहे। हे 3 महिन्याचा शुगरचा ऍव्हरेज रिपोर्ट आहे, कारण आपल्याला रात्री जेवल्यानंतर किती शुगर वाढते ह्याचं पण एक आयडिया HbA1c वरनं येते। आणि ज्यांच्याकडे ग्लुकोमीटर आहे, ज्या पेशंटकडे घरी ग्लुकोमीटर असेल त्यांनी तर एकदा लंच नंतर 2 तासांनी, एकदा डिनर नंतर 2 तासांनी, म्हणजे रात्री जेवणानंतर शुगर चेक करणं गरजेचं आहे। ह्याच्याने आपल्याला एक रफ आयडिया येते की दिवसभरात शुगर कशी चालली आहे आणि आपण ती जी जेव्हा तुम्ही हे चेक कराल ना तेव्हा ते नोट करून ठेवा आणि तुमच्या डॉक्टरांना दाखवलं तर ते त्या अकॉर्डिंगली गोळ्या चेंज करू शकतात आणि तुमचं शुगर नियंत्रण अजून चांगलं काढून आणू शकतात। आता बरेच पेशंट असतात की ज्यांचं HbA1c 7च्या जवळ येतं पण 7च्या खाली आणणं मुश्किल असतं, थोडं हायपोग्लायसेमियाचे चान्सेस वगैरे असतात। अशा पेशंटमध्ये तर SMBG, ह्याला सेल्फ मॉनिटरिंग ऑफ ब्लड ग्लुकोज म्हणतात, आणि हे करणं फार आवश्यक आहे। डॉक्टर अमी संघवी, डॉक्टर निखिल प्रभू आणि डॉक्टर शेफाली कारखानीस, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद।